रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला आहे किंवा मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं आहे कळत नाही किंवा सुचत नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव करिश्मा आणि करिश्माज मेजवानीमध्ये आज आपण नाश्त्याचे आणि मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी बघत आहोत. थोडीशी आजारी असल्यामुळे आवाज थोडासा खराब आहे. आजची रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक बटाटा आणि एक बीटरूट घेतलेला आहे. बटाट्याची साली काढून बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. त्याचसोबत बीटरूटची देखील साल काढून घ्यायची आणि अगदी बारीक बारीक असं चिरून आपल्याला हे बीटरूट घ्यायचं आहे. आता चिरून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बारीक करून घेतलेले बीटरूट होते ते टाकून घ्यायचे. त्याचसोबत जे आपण बटाटे देखील बारीक करून घेतलेले होते ते बटाटे देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी इथे दही टाकून घ्यायचं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही. आता हे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता वाटून घेतलेलं मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात. मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे इथे पांढरी तीळ टाकून घ्यायचे आहे. त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. तर इथे मी लसूण आली पेस्ट टाकायची विसरलेली होती, त्यामुळे यामध्ये 1 चमचा लसूण आली पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आता हे छान असं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मळून घेतल्यानंतर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटे मळून घ्यायचं आणि 15 मिनिटे भिजत ठेवायचं. 15 मिनिटानंतर या कणकेतून थोडंसं पोर्शन घ्यायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा, उंडा बनवून घ्यायचा. आता सुक्या पिठामध्ये घोळवून थोडंसं लाटून घ्यायचं. जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने घडी बनवून चपाती लाटून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून पीठ लावून मग याची घडी घालून घ्यायची आणि पुन्हा याला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे पराठा अगदी सॉफ्ट बनतो आणि टम असा फुगतो. तर मी ते पुन्हा याला लाटून घेतलेला आहे. किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही विना घडी टाकता लाटून घेऊ शकता. आता हा बनवून तयार झालेला आहे. भाजून घेऊयात. मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना तेल, तूप किंवा बटर जे आवडत असेल ते लावून घ्या आणि अगदी खमंग आणि पौष्टिक असा आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे. दही सोबत तुम्ही सर्व करू शकता नाश्त्याला किंवा भाजी सोबत देखील खाऊ शकता. आता आपण हा पराठा तयार झालेला आहे. त्यानंतर मुलांच्या डब्यासाठी चटपटीत असा पराठा बनवून घेऊयात. तर इथं मी सेम पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे आणि हा देखील आता लाटून घ्यायचा आहे. याला पूर्णपणे मोठा असं लाटून घेतल्यानंतर यावरती इथे मी एक चीज क्यूब किसून टाकत आहे. तुमच्याजवळ जर चीज स्लाइस असेल किंवा प्रोसेस्ड चीज असेल किंवा मोझरेला चीज असेल ते देखील टाकू शकता. कोणतंही चीज तुम्ही इथे वापरू शकता. आता चीज थोडंसं पसरवून घेऊयात. त्यानंतर इथे मी 1 चमचा पराठा मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे नसेल पराठा मसाला तर मॅगी मसाला किंवा धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला थोडं टाकून घ्यायचं किंवा लाल तिखट टाकून घ्यायचं. थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पराठा हा फोल्ड करून घ्यायचा आहे. मी इथं चौकोनी आकारामध्ये बनवून घेत आहे. तुम्ही गोल आकारामध्ये, त्रिकोणी आकारामध्ये, तुम्हाला जो आकारामध्ये आवडतो त्या आकारामध्ये लाटून घेऊ शकता. आता हा पराठा देखील बनवून तयार झालेला आहे. हे देखील आपण मध्यम आकारावरती भाजून घेऊयात. याला देखील भाजताना तूप, बटर किंवा तेल जे आवडत असेल, जे अवेलेबल असेल घरात, तेल लावून पूर्णपणे खमंग असं भाजून घ्या. तर मुलांना अगदी चटपटीत खायला आवडतं, त्यामुळे मुलांसाठी ते चीज टाकून हा पराठा बनवलेला आहे. मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता. बघू शकता मस्त असा टमटमीत फुगलेला आहे. आतमध्ये चीजची स्टफिंग अगदी खुलून आलेली आहे. तर मुलांना हा पराठा तुम्ही असाच रोल करून टिफिनमध्ये देऊ शकता. तर सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी एकच रेसिपी तुम्ही पटकन बनवू शकता आणि अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.